महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नवरात्रीत जिजाऊंच्या लेकींनी धरला रास गरबाचा फेर। गरबा नृत्य स्पर्धेचे आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते बक्षीस वितरण। सरस्वती महिला मंडळ प्रथम, बोरकर ग्रुप जरूर द्वितीय, पुरस्काराचे मानकरी। रितेश कडू कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, अमरावती। VMV रोड येथील स्वामी विवेकानंद थीम पार्क येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने गरबा नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेत महिला लहान चिमुकल्यांनी गरबाचा फेर धरला होता। ही स्पर्धा राष्ट्रमाता मा जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्राध्यापक मनाली तायडे, मयुराताई देशमुख, वर्षाताई दाबे यांच्या हस्ते, कांचनताई उल्ले, शीलाताई पाटील, कीर्तिमाला चौधरी, शहर अध्यक्षा हर्षा डोक, अमृता देशमुख, जयश्री कुबडे, संध्याताई देशमुख, ज्योती ओगले, भारती अडगोकर, वंदना ढानके, सीमा रहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली। कार्यक्रमात पंखीडा तू उडके जाना, उडी उडी जाय या गीतांसह मराठमोळ्या गाण्यांवरही स्पर्धकांची पावले थिरकली होती। यावेळी सुलभाताई खोडके, सुरेखाताई ठाकरे, अंजलीताई ठाकरे, कविता देशमुख, वर्षाताई देशमुख, संगीता ठाकरे, जयश्री कुबडे, सीमा वाकोळे, सुचिता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। उत्साहाला आलेली भरती, गाण्यावर धरलेला दांडियाचा फेर, थिरकणारी पावले, टाळ्यांचा कडकडाट आणि मान्यवरांकडून बक्षीस, सारं वातावरण चिरकाल स्मरणात राहणाऱ्यासारखं होतं। जिजाऊ ब्रिगेड अमरावतीकडून गेल्या 5 वर्षांपासून गरबा नृत्य स्पर्धा घेण्यात येत आहे। महिलांच्या विकासाकरता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। त्यापैकी ही स्पर्धा घेऊन महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व महिलांना आनंदाचे काही क्षण लाभावे हा उद्देश समोर ठेवून स्पर्धेचे आयोजन केले होते, अशी माहिती मनाली तायडे यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले। या स्पर्धेत शहरातून तसेच तालुक्यातून गरबा टीम सहभागी झाल्या होत्या। स्पर्धकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले। यात प्रथम क्रमांक सरस्वती महिला मंडळ, द्वितीय बोरकर ग्रुप जरूर तर तृतीय कोल्हापूर ग्रुप यांनी यश मिळवले। याचे आयोजक मंडळींसह प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले। स्पर्धेची सांगता मराठी गीताने करण्यात आली। स्पर्धा निरीक्षणाचे काम माननीय शिरीष खांडेकर सर, विजयाताई देशमुख, प्रतिभाताई रोडे यांनी पाहिले। यावेळी स्वामिनी ग्रुपच्या सर्व सदस्या, शिवारपण कॉलनीतील सर्व महिला तसेच परिसरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन योगिता देशमुख, मंजुषा पात्रे व आभार प्राची उमाळे यांनी केले। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।